कळमना पोलीस ठाणे हद्दीत कळमना बाजार गेट क्रमांक 1 समोर सार्वजनिक रस्त्यावर पोलिसांनी कारवाई करत गोवंशीय जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली। महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनात 3 जनावरे चारा पाणी न देता दाटीवाटीने बांधून कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळले। या प्रकरणी किरण भोजलाल उईके व सुमन सिंग मितर सिंग धुर्वे यांच्याकडून सुमारे 1,99,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जनावरे गोशाळेत दाखल केली आहेत। प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे। नागपूर येथून क्राईम रिपोर्टर विशाल सोबत ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट। फिर्यादी चेतन नथुजी तुरक यांनी आपल्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन माहिती दिली की त्यांनी पावनगाव येथे गेले असताना त्यांना एक गाडी बोलेरो गाडी मिळून आली। त्याच्यामध्ये गोवंश असल्याचे त्यांना संशय आल्याने त्यांनी कळमना मार्केटमध्ये ती गाडी थांबवली। तर त्यांनी नंतर गाडी बघितली असता त्याच्यामध्ये एक गाई, एक वासरू व एक गोरे असं दिसून आलं। त्यांनी ती गाडी पोलीस स्टेशनला आणल्यानंतर आम्ही गाडीचा चालक किरण भोजलाल उके वय 22 वर्ष व त्याच्यासोबत सुमन सिंह धुर्वे दोघेही राहणार मध्य प्रदेश येथील असून त्यांनी त्यांच्याकडे काही कागदपत्र नसल्याने तसेच सदर गोवंश हे बोलेरो गाडीमध्ये दाटीवाटीने बांधून आणले होते। त्यांना चारा पाण्याची सोय केली नाही, तसेच त्याच्याकडे कागदपत्र नसल्याने त्याविरोधात अपराध क्रमांक 321/2026 कलम 11(1)(ड) 11(1)(ई) प्राण्याविरुद्ध क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच मोटार वाहन कायद्यानुसार वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गोवंश हे बिडगाव येथील गोशाळेत जमा केलेले आहेत। तसेच त्याची गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप गाडी जप्त केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। एकूण जप्त मुद्देमाल 1,99,000 रुपयाचा आहे। माननीय CP साहेब, माननीय DCP साहेब, माननीय ACP साहेब कळमना विभाग तसेच माननीय OPN साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आलेली आहे।